हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघू शकताय बानूबाई आपली कशी आहे. आता हाय बरी, जरा तब्येत तिची लईच डाऊन झाली तब्येत, तरी पण पाय तिचा दुखतोय. घेऊच नाही म्हणजे नाही का, ते उठूच दे नाही, पाय असं चमकतोय वाटतं. पाय आपलं चमकायला लागल्यावर कसं होतंय आपल्याला, आहे की नाही. तर बानूचं म्हणलं, बानूला जेवण चारलं, म्हणलं चला बानूसोबत थोड्याशा गप्पा मारावा, तुम्हाला बी दाखवा बानूला. कालच्या हेड्यामध्ये बानूबाई मस्त आहे का, छान आहे का, आम्हाला बानूचेच हेड्या आवडतात. तर म्हणलं चला आज बानू जरा थोडंसं बरी आहे, बोलण्याच्या मूडमध्ये आहे, म्हणून म्हणलं बानूला थोड्याशा गप्पा मारा. तर बोल, हाय म्हणा. मावशी, काका, माऊ, मामा, आजी, आजोबा बरे आहेत का म्हणा तुम्ही? मी पण बरी आहे. मी 4-5 दिवस आजारी होती, माझा पाय दुखतोय म्हणाव, म्हणून मी आजारी आहे. पाय दुखतोय बाळाचा माझ्या. असं बसवलं ना तिच्या तोंडात नाही येतंय बघा, काय करावं. असं तिला जास्त वेळ बसायचं म्हणलं ना लय त्रास होतोय. तर म्हणलं चला तुमच्यासोबत बानूला गप्पा मारावा म्हणलं. तर हा का हात. तर बानूला असेच कपडे मी घालते का माहिती आहे का, बानूला म्हणजे त्याच्यात ही होती, व्यवस्थित राहते. आणि दुसऱ्या अशा फ्राकी ही घालायच्या म्हणलं ना मग तिचा जीव लय असा गुबंटल्यासारखा होतो, म्हणून तिला मी असलं टी शर्ट सुतीच वापरत असते. आणि ही टी शर्ट बरं का आपल्याला आलेलंच आहेत, आलेलं म्हणजे दिलेलं आहे तर कोणीतरी, तेच घालते मी बानूला, काय करावं आहे का. तर बानू आता बरी आहे, फक्त पाय आहे का नाही तिचा, ही पाय चमकतोय तिचा पाय बानूचा. तर म्हणलं होतं दवाखान्यात जावं, पण आपल्याकडं पैसा पाणी लागतो, जायचं म्हणल्यावर 3-4 हजार रुपये तर सहज लागतील, आहे का नाही. म्हणून त्यामुळं मग म्हणलं राहू द्या म्हणलं, आता कामं नाही ती, आता येतेली खुरपानं, कारण पाऊस बऱ्यापैकी उघडलाय. पहिला पाऊस पडलेला आता सुकले म्हणजे रानं वाळायला लागले ती, आणि ओल्यामध्ये खुरपानं होत नाही, चिटकतं गावात लगेच. म्हणून त्यामुळं मी म्हणलं, कालच्या हेड्यावला बानूचा हेड्याव टाकला होता का, त्या हेड्यावला भरपूर असा तुम्ही सपोर्ट दिला, तुम्हाला पण माया येते बानूची. तर असा तुमचा सपोर्ट राहू द्या बानूवर, तुमचा आशीर्वाद राहू द्या. कसं आहे, तुमच्या आशीर्वादाने माझी बानू ठीक झाली तर झाली. तसं तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की ठीक होईल. तिला असं घेतलं ना थरथर कापती बघा बानू. मी मांडीवर टाकते असं तिला, काय करावं, लय अवघड परिस्थिती आहे. असं घेतलं ना लयही होतंय तिला, हो का बघा. अशी मांडीवर पूर्ण बानू आता 11 वर्षाची होत आली, म्हणजे या दसऱ्याला 11 वर्षाची होती बानू पूर्ण. 10वं संपून 11वं लागते. तर 11 वर्षाची मुलगी कितीला असते, 6वीला का 7वीला असते, आहे की नाही. तर बानूचं वय तेवढं झालं या 6वी-7वीचं. पण काय करावं, देव चौकूनच म्हणतात ना, चौकूनच देवाने वाटा बंद केल्यासारखं. देवाला दोषी नाही ठरवत मी, पण एक वेळेस जातं देवाकडं पण दुर्लक्ष, म्हणजे देवावर पण थोडा राग येतो, माणसांवर पण येतो, हो का. माझंच काय नाही, भरपूर अशी लेकरं आहे ती, असे अपंगी लेकरं लय आहे ती, लय बघितल्यात. कारण बार्शीला कॅम्प होता त्यावेळेस मी गेलते का नाही, त्यावेळेस इतकी लेकरं होती की मी ती लेकरच बघत होती, कोण कशाने, डोळ्याने, तर कोण नाकाने, कुणाला नाक नाही तर कुणाला होट नाही, तर कुणाचा होट चिरलेला, तर कुणाला पाय वाकडं, कुणाचं काय वाकडं, भरपूर असं. हो का बानू कशी करते, हो का, चल म्हणायला लागली या, कुठं जायचंय, आणि लय आगावपणा करते, लय आगावपणा करते. ताका चल म्हणायला लागले, तिकडं जायचं. हो का, तोंड कशी धरती बघितलं का, की असं लय आगाव पोरगी आहे, हो का.
हा का केस वडती चल म्हणायला लागली आता. हा का तिची बी केस वडती, पण तिची कठीण केली केस लय वडायची म्हणून तिची तीच, म्हणून मी कठीण केली या. बघा आता झोपीला आली ती, कारण आंघोळ घालून टाकलं होतं त्याच्यावर मी कपडे ही धुतली आणि जेवण हे काय आता चारलं बानूला. म्हणलं जरा थोडंसं म्हणलं भरपूर बानू आवडती तुम्हाला ताई, बानूचं हेडव 2-2 टाकत जा, आम्हाला बानू लय आवडते बघायला. म्हणून म्हटलं चला, वाकडं नाही बाळा दाखवायचं, लय आगा बाय वाकडं दाखवते. हो का बघितलं. तर कालच्या कमेंटला भरपूर असा सपोर्ट तुम्ही दिला, भरपूर असं प्रेम दिलं. असं सपोर्ट राहू द्या. तुमच्या आशीर्वादाची खरंच लय गरज आहे. तुमच्या आशीर्वादाने माझं बाळ झालं तर झालं चांगलं, कारण त्यासाठी पैसा लय लागतोय. आपली गरिबी देवानी, म्हणजे देवाने कुठली आपली गरिबी कष्ट करल तेव्हाच पिढी ना पिढी आली आमची. कष्ट करायचं आणि खायचं, कष्टाशिवाय का आहे दुसरं. तर असं आहे म्हणलं चला. भरपूर जणांनी बानूला बघायचं असतंय. आता रोज तुम्हाला बानू दिसल म्हणलं होतं मी चॅनल खोलन, पण मला येत नाही खोलायला, आणि घ्यायचा होता आपल्याला खोलून पण नाही दिला खोलून. कारण इथलं एक पोरग आहे ना, त्याला मी म्हणलं मला खोलून दी दुसरी एक ID, पण त्याने नाही. कारण बानूची मस्ती आणि फॅमिली अशी, बानूची फॅमिली असं हे करायचं होतं, चॅनल खोलायचं होता. तर हे बी बानूचा चॅनल आहे, पण सारखं सारखं नाही का बानूला घेतलं म्हणजे तिला पण आवडत नाही. ती पण नाकं डोळं मोडती, तिला तर पटतच नाही हेड्यामध्ये यायचं. तर गरम व्हायला लागल्या, कूलर बंद केलाय. म्हणलं तुम्हाला आवाज यायचा नाही म्हणून म्हणलं चला कूलर बंद करावा आणि म्हणलं एक ब्लॉग तर बनवावा. तर हेड्या आवडलं असलं तर नक्कीच लाईक करत जावा, शेअर करत जावा. आणि बानूसाठी वाकडं दाखवू नको, बानूसाठी नक्कीच एक लाईक आणि तसं शेअर पण करत जावा. तर चला बाय.